झारीतील शुक्राचार्य नेमकं कोण, असा संतप्त सवाल सोलापूर विकास मंच यांनी आता उपस्थित केला आहे संबंधित सोलापूर विमानतळावरती घेऊन. सोलापूरकरांना हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि हा शुक्राचार्य नेमका कोण याचा आता तपास देखील सोलापूर विकास मंचच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. नमस्कार, आझादी बचाव मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी इम्रान सगरी. झारीतील शुक्राचार्य कोण, हा तुमच्या समोर मोठा प्रश्न आता निर्माण झालेला आहे. तो याच्यासाठी की सोलापूर विमानतळावरती 23 डिसेंबर 2024 अर्थातच अवघ्या 10 दिवसानंतर विमान सेवा सुरू होणार असल्याची माहिती गेल्या महिन्याभरापासून सर्वत्र पसरली आहे आणि अनेकांची आशा देखील लागून राहिली होती की 23 डिसेंबर पासून फ्लाय 91 या कंपनीच्या विमानाने सोलापुरातून हैदराबादकडे अथवा मुंबई किंवा गोवाकडे झेप घेईल अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. केवळ आशाच नाही तर बुकिंग देखील सुरू होणार असल्याची माहिती समोर आलेली होती. खुद्द फ्लाय 91 च्या वेबसाईटवर सुद्धा अशा पद्धतीने उल्लेख करण्यात आलेला होता की लवकरच सोलापूर मुंबई आणि सोलापूर गोवा विमान सेवा सुरू होणार आहे. टाइम टेबल देखील जाहीर करण्यात आलेला होता. मात्र 23 डिसेंबरला अवघे 10 दिवस शिल्लक असताना देखील अद्याप कोणत्याच हालचाली सोलापूर विमानतळावरून आपल्याला दिसून येत नाहीयेत. त्याला कारण अनेक पूर्ण करत आहेत. पहिलं कारण म्हणजे सोलापूरच्या विमानतळावरती जेव्हा विमान येईल तेव्हा त्याचा जो फ्यूल असतो म्हणजे इंधन असतो तो इंधन कसं भरायचं. कारण सोलापूरच्या विमानतळावरती जे विमानांना पेट्रोल लागतो किंवा जो काही इंधन लागतो फ्यूल लागतो ती भरण्यासाठीची सुविधा सध्या उपलब्ध नसल्याचं मोठं कारण पुढे करण्यात येत असल्याने सोलापूर विकास मंचने असा सवाल उपस्थित केला आहे की झारीतील शुक्राचार्य कोण, म्हणजेच सोलापूरच्या विमानतळावरून विमान उड्डाण करण्यासाठी कोण अडथळा निर्माण करतोय. जाणीवपूर्वक हा खेळ सध्या निर्माण केला जातोय, हा खेळ खेळला जात असल्याचा आरोप देखील करण्यात येत आहे. होय सोलापूरकरांनो, गेल्या अनेक वर्षांपासून सोलापूरकरांना प्रतीक्षा लागून राहिली आहे ती सोलापूरच्या विमानतळावरून विमान उड्डाण झेप घेतील अशी. परंतु आता याला कुठेतरी पूर्ण विराम होताना आपल्याला दिसून येत आहे. कारण सोलापूरच्या विमानतळावरून आणखीन किती दिवस लागतील विमान उड्डाण घ्यायला हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. मात्र फ्लाय 91 या कंपनीची विमानं लवकरच झेप घेतील असं वाटत असतानाच आता त्यालाही इंधनाचं कारण पुढे करून अडथळा निर्माण करण्यात आल्याने सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की जेव्हा जेव्हा सोलापूरच्या विमानतळावरती एखादं विमान येतो, त्यांचं म्हणणं तर असं आहे की सोलापूरच्या विमानतळावरती रोज एक विमान येतो आणि त्या विमानाला सोलापूरच्या इंधन कंपनीकडून टँकरद्वारे इंधन पुरवठा करण्यात येतो. कारण विमानं ज्या ठिकाणी उभा राहतात त्या ठिकाणी तर पेट्रोल पंप नसतोच, नोजल नसतो, मात्र त्या ठिकाणापर्यंत टँकरद्वारे इंधन भरलं जात आहे. मग असं असताना जर विमान सेवा सुरू झाल्यानंतर टँकरद्वारे इंधन पुरवठा करण्यासाठी कंपन्या का पुढे येत नाहीये, हा देखील प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याचाच अर्थ सोलापूरच्या विमानतळावरून विमान उड्डाण घेणार नाहीयेत सध्या तरी, मात्र याला कोण अडथळा निर्माण करतोय आणि का करतोय. म्हणूनच सोलापूर विकास मंचने हा प्रश्न आता सोलापूरकरांसमोर उपस्थित केला आहे की झारीतील शुक्राचार्य कोण. तुम्हाला काय वाटतं, झारीतील शुक्राचार्य कोण असेल आणि का असं करत असेल, तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. मात्र तुर्तास तरी सोलापूर विमानतळावरून विमानं उड्डाण घेणार नाहीत हे स्पष्ट होताना आपल्याला दिसून येत आहे. इथेच थांबतो. पाहत रहा आझादी बचाव न्यूज चॅनल सोलापूर.